राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून तब्बल 1.5 वर्ष बंद असलेले साखर वितरण पुन्हा सुरू होत आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर 2025 तसेच जानेवारी 2026 या 3 महिन्यांसाठी प्रति कार्ड प्रति महिना 1 किलो साखर देण्यास मान्यता देण्यात आली आहे। रेशन दुकानांमधून ही साखर फक्त 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार असून बाजारातील 44-45 रुपयांच्या तुलनेत मोठी बचत होणार आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून टेंडर प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यामुळे साखर वितरण पूर्णपणे बंद होते। यामुळे हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांना महाग दराने साखर खरेदी करावी लागत होती। अखेर जिल्हा पुरवठा विभागाच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर शासनाने साखरेचे नियतन मंजूर केले असून सुमारे 5000 क्विंटल साखर जिल्हा गोदामांमध्ये दाखल झाली आहे। सध्या 1 महिन्याचे नियतन मिळाले असून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष वितरण सुरू केले आहे। सण उत्सवाच्या काळात गोड पदार्थांची गरज वाढते, मात्र साखर न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना गेले 1.5 वर्ष मर्यादित स्वरूपात सण साजरे करावे लागत होते। आता पुन्हा साखर उपलब्ध होत असल्याने नववर्षाच्या आधीच गरीब कुटुंबांच्या आयुष्यात गोडवा परतल्याची भावना व्यक्त होत आहे। राज्यात एकूण 87,064 अंत्योदय कार्ड धारक असून या निर्णयाचा थेट लाभ सर्वांना होणार आहे। रखडलेला प्रश्न मार्गी लावल्यानंतर लाभार्थ्यांनी शासनाचे आभार मानले असून नियमित पुरवठा कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।